पंजाबमध्ये देखील आज सकाळपासूनच शांतता बघायला मिळते। पंजाबच्या अमृतसर विमानतळावरती पोलीस तैनात आहेत, तर पठाणकोटमध्ये देखील कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। शस्त्रसंधीनंतर कोणताही ड्रोन हालचाली अद्याप तरी इथे झाल्या नाहीयेत। प्रत्येक संशयित हालचालींवर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचंही कळतंय। पंजाबमध्ये देखील आता हळूहळू सगळी परिस्थिती ही पूर्वपदावर येते। पंजाबच्या अमृतसर विमानतळावरती पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पठाणकोटमध्ये देखील सुरक्षा व्यवस्था ही कडक करण्यात आली आहे। शस्त्रसंधीनंतर कोणत्याही ड्रोन हालचाली नसल्याचं कळतंय। या संदर्भात पंजाबच्या लुधियानामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, सध्याची एकूणच परिस्थिती काय आहे आणि काल रात्री काय घडामोडी घडल्यात? काहीच नाही घडलेलं। काल रात्री 9:30च्या नंतर शस्त्रसंधी जी मोडलेली होती 8:30 ते 9:30च्या दरम्यान स्पेशली श्रीनगर व्हॅली आणि जम्मू ह्या भागामध्ये ड्रोन दिसत होते आणि हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला। श्रीनगरच्या लाल चौकामध्ये आणि केंटमध्ये की जिथे फार पूर्वी 15-1 वर्षापूर्वी अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले झाले होते, पण त्यानंतर भारत सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर शब्दामध्ये सांगितलं आणि स्थिती पूर्णपणे आता शांत आहे। स्पेशली पंजाबचा जो बहुतेक भाग आहे, पठाणकोट असेल, अंबाला असेल, लुधियाना असेल, अमृतसर असेल, हे सगळी सीमावर्ती असलेली किंवा सीमेच्या जवळ असलेले जिल्हे आणि भूभाग आहे। त्यामुळे त्या ठिकाणी काल संध्याकाळी 6च्या नंतर आणि काही भागामध्ये संध्याकाळी 8च्या नंतर रेड अलर्ट होताच दिवे विझवण्यात आलेले होते। परंतु कुठेही पंजाबच्या कोणत्याही प्रांतामध्ये काल रात्रीच्या नंतर कुठलीही अनुचित घटना घडल्याची माहिती नाही आहे। त्यामुळे आजपासून साधारणतः इथलं जनसामान्यांचं जीवन जे आहे ते सुरळीत व्हायला सुरुवात होईल। आताच माहिती येते आहे की दिल्ली विमानतळावरच्या नागरी वाहतूक ज्या फ्लाईट्स होत्या त्या आता हळूहळू सुरळीत होण्याची शक्यता आहे। मुंबई आणि दिल्लीच्या दरम्यानच्या विमान वाहतुकीला काही प्रमाणामध्ये अडथळा आला होता, तोही सुरळीत होता। एकूण पंजाबमध्ये स्थिती पूर्ण सामान्य आहे आणि लोक आता आजपासून जी एक थोडीशी त्यांच्या मनामध्ये चिंता होती ती चिंता सुद्धा मनातनं दूर करून सामान्य जीवन जगायला लागतील। कारण पाकिस्तानला आपण सांगितलं की ती जी शस्त्रसंधी तुम्ही मोडत आहात त्याचे कठोर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। निश्चितच त्यामुळे आता हळूहळू त्या ठिकाणची देखील परिस्थिती ही पूर्वपदावर येत असल्याचं बघायला मिळतंय। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।